12वी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी तपासाची गती वाढवत आणखी 2 कोचिंग क्लास चालकांना अटक केली आहे. मोमीनपुरा भागात कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या या दोघांचा पेपरफुटी रॅकेटशी थेट संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अटकेमुळे प्रकरणात नवीन धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून आणखी काही जणांवर कारवाई होण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये निशिकांत मूल वय 45 नागपूर आणि मुस्तफा खान वय 42 यांचा समावेश आहे. दोघेही मोमीनपुरा परिसरात कोचिंग क्लासेस चालवत होते. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. या उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून त्यातून पेपरफुटी संदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सुरुवात एक हायस्कूलमधील परीक्षा केंद्रातून झाली. रसायनशास्त्राचा पेपर सुरू असताना एका विद्यार्थ्याने मोबाईलद्वारे बाहेरून उत्तरपत्रिका मिळवल्याचे उघड झाले. त्यानंतर चौकशीचा फेरा वाढत गेला आणि कोचिंग क्लासेसमार्फत पेपर बाहेर काढला जात असल्याचा संशय बळावला. संबंधित विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये पेपरचे फोटो आढळून आले होते. पोलिसांनी यापूर्वी एडुस्ट्राइड नावाने कोचिंग क्लास चालवणाऱ्या एका मुख्य संशयितासह काही जणांना अटक केली होती. त्याच्या चौकशीतूनच मोमीनपुरा भागातील या 2 क्लास चालकांची नावे समोर आली. तपास अधिक खोलात जात असताना पेपरफुटी रॅकेटचे जाळे अधिक व्यापक असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या मुस्तफा खान याच्याकडे विद्यार्थ्यांना पेपर मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लिंक असल्याची माहिती समोर येत आहे. काही विद्यार्थ्यांकडून मोठ्या रकमेची मागणी केल्याचेही तपासात उघड झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात कोचिंग क्लास चालकांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पेपरफुटी प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हे शाखेने विशेष पथक स्थापन केले आहे. आरोपींकडून जप्त केलेला मोबाईल, लॅपटॉप आणि इतर डिजिटल साधनांची तपासणी सुरू आहे. संबंधित परीक्षा केंद्रातील कर्मचारी आणि पर्यवेक्षकांचीही चौकशी केली जात आहे. पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की या प्रकरणात दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही. शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल. पुढील काही दिवसात आणखी अटक सत्र सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।